माढा तालुक्यातील खराब रस्ते आणि रस्त्याच्या कामात अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात पूनम गेट येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रक्तदान करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले। माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही रस्ता चांगल्या दर्जाचा नाही। प्रत्येक रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी हे टक्केवारी घेऊन ठेकेदारांना काम देतात, त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी अत्यंत तातडीने अभियंता संजय माळी यांनी पैसे गोळा करत ठेकेदारांना कामे वाटप केली आहे। त्या कामाची सुरुवात आता होणार आहे। कामाचे बिल काढणे, कामे करणे या अधिकाऱ्यांचा प्रमुख हे संजय माळीच आहेत, म्हणून परत एकदा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वायफट जाणार आहे। सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधून जमा होणारा शासन निधी भ्रष्टाचारी संजय माळी यांच्या हाताने वाटप असल्यामुळे ठेकेदारांना हव्या असल्या पद्धतीची कामे चांगल्या पद्धतीने दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून तो पैसा आपल्या गावाला घेऊन जाणार आहे। तरी संजय माळी यांना त्वरित बडतर्फ करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करून संजय माळी यांची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलनास परवानगी न घेतल्याने पोलिसांनी अतुल खुपसे पाटील आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांना ताब्यात घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।